नर्मदे हर 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 नर्मदे 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 हर नर्मदे हर जिंदगी नर्मदे भर हर नर्मदे हर सबकी झोली भर नर्मदे हर सबकी झोली भर नर्मदा परिक्रमा. नर्मदे हर जिंदगी भर. आज आमचा परिक्रमेचा दिवस आहे. 108 बरोबर 108 माळ असते. 108 शंकराला बेलाची पानं असतात. 108 तांदूळ वाहतात. कुठली गोष्ट 108 व्हावं लागते शंकराला. तर असं आज आमचे 108 दिवस. हां 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 मैया काही बोलू शकता का परिक्रमेबद्दल? आज 108 दिवस कसे झाले? काही सांगू शकत नाही. नाही, आज 108 दिवस कसे झाले काय सांगू शकता थोडंसं? सहज 108 दिवस झाले. सहज न विचार करता भगवंताने आमची मनापासून भावना होती. एक दिवस जास्त व्हायला लागत आपोआप वाढलं जास्त. तर हे बघा, पाठीमागे आम्ही छनेऱ्यामध्ये होतो. तर तेव्हा 90 किलोमीटर राहिलो बाकी होतं अजून ओंकारेश्वर. तर आम्ही म्हणायचो अरे आपल्याला 107 दिवसच व्हायला लागले, 107 दिवसच व्हायला लागले. आणि अगदी 1 दिवसाचा आम्ही प्रवास पुढे केला आणि एकदम 30 किलोमीटर वाढून गेलं. तर ते 30 किलोमीटर वाढल्यामुळं आज आमचे आज 108 दिवस व्हायला लागले. नाहीतर 90 किलोमीटर जर असतं तर मग कालच परिक्रमा संपली असती आमची. पण लक्षात नव्हतं की 108 दिवस करायचे सूर्य असं काहीच नव्हतं मनात. तर आम्ही असं ठरवून वगैरे काही मया काही ठरवतच नाही. फक्त आपली जशी इच्छा आहे, आपली जशी भावना तशी ती मात्र पुरवती. तर आम्ही फक्त म्हणलो बाबा असं 7 दिवशी आपण जायला लागलो ओंकारेश्वरमध्ये. 8 दिवस झाले असतील बरं झालं असतं. तर तेवढ्या 30 किलोमीटर वाढून दिलं मैयाने आम्हाला. म्हणजे बघा, ती पूर्ण लाड पुरवते लेकराचे. तर तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तर आता आलो आहे आम्ही इथं ओंकारेश्वरच्या घाटीलावरती आहेत. घाटी चढून आता खाली उतरत आहोत. तर ओंकारेश्वर दिसेल आता थोडेच अंतरावरती. दुपारचे 10:30-11 वाजले आहेत आता. तर आता गजानन महाराज मठावरती जाणार. तिथे पिशव्या वगैरे ठेवणार, बॅगा. आणि तिथून मग आपलं दुसरी गोष्ट म्हणजे दादा गुरु आमच्यासमोर आहे आज. तर त्या दादा गुरुमुळे खूप गर्दी झालेली आहे ओंकारेश्वरमध्ये. तर आता पुढच्या दर्शनाचं नियोजन वगैरे माहीत नाही कसं होईल काय होईल. तर पूर्ण घाट वगैरे मोकळे गेलेले आहे म्हणे. तर त्यांच्यासोबत काही लोक आहेत. कोणी म्हणतं 400, कोणी म्हणतं 500. एवढं काय मग आपल्याला सांगता येणार नाही. पण ते परिक्रमेला निघल्यापासून आमच्या पुढे पुढे होते. थोडे दूर होते पण आता एकदम आज ते आम्ही सोबतच आलो. तर हे परिक्रमेचं शेवटचं जंगल आहे आता. बघा, आणि तुम्ही पण या परिक्रमेला. गाडीला न टच करता परिक्रमा पुरी झाली इथपर्यंत. भागी आमच्या एका महिन्यात परिक्रमा केली. हां, दुसरी गोष्ट, आम्ही 3 मूर्ती होतो परिक्रमेला सोबत. एक माझी बहीणच आणि एक बहिणीची मैत्रीण. तर तिची मैत्रीण आणि आम्ही दोघीजणी खाऊन मजा करून मस्त 2-3 टायमाला भोजन वगैरे करून परिक्रमा केली. आणि माझी बहीण तिने 1 टाईमच भोजन करून परिक्रमा पूर्ण केली. तर कुठे आजारी नाही, काही नाही. फक्त पायाला फोड आला. बाकी कसला अशक्तपणा नाही, काही नाही, गोळीसुद्धा नाही. तर इतकी ताकद आहे मयामध्ये.